फक्त 2:42 झाले. नवरात्रीचा पहिला असा एकमेव कार्यक्रम आहे जो टाइमात संपणार आहे. होय ना? अरे मला एवढा धावा, मला एवढा धावा मंडळी. अरे बोलला मी सांगू तुम्हाला, मी शपथ कुणाची उदाहरण ठेवत नाही. मी व्याजासकट परत देतो. मी दिसतो असा साधा, मी साधा नाही आहे. मी साधा अजिबात नाही आहे. बरं करायला सुरुवात करूया. पावणे 3 झाले. बुवा पावण्याला काय काय बोलले, काळ्या कोळसा बोलून देत. आता काय माझं दुसरं लग्न करायचं नाही आहे. एकदा झालं विचारले, एकीला फसवले. आपल्या कसं ह्यांनी तापून बारी केली, आपल्याला ते जमतच नाही. पण हसून हसून यांचं कसं घेतो पुसून बघित राहायचं. अरे विकास लांबोरे बोलते, वेंडू सबको बोलते. आजूबाजू समजा क्या विषय काय. काय कुठं कुठं वनव्यात भासला ना. आणि बोललं म्हणतात मांडवी म्हणतात हागला तर काय वाज घे ना. होय ना बाबा. बरं बारी आपली कुठं आहे? कामराजाच्या प्रांगणात आहे ना. ह्या खेड तालुक्यात ह्या शाहिरांचं हे अंगण आहे. शाहीर इथे वावरले आहेत आणि ह्या धन्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत. शक्तीची बाजू मांडतायत, आदिमाईची बाजू मांडतायत आणि ते काय काय बोले सांगतो तुम्हाला. फक्त एकच सांगतो. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 1 गाडी नंबर 1296 सवेनी बाया. आज या कंडक्टरने ड्रायव्हरची कशी खुटी मारतो. 5 बाऱ्यात 3 बाऱ्या नाही कॅन्सल केल्या सांगितले. आपण लय भारी माणूस हो. आपण लय भारी माणूस. आपल्या नादाला गेला सोलटून टाकतो. खानदान परत जातो आपण. काळाकंडी बोलतो म्हणे तो. कशी दांडी मारतो फक्त बघायचं. आता गंमत सांगतो. फक्त थोडं बोलतो, एक गाणं घेतो. त्याच्यात एक गाणं घेऊ बोलू बघतात. आणि ह्याच्यावर कधी उडायचं मग अरे आपण नाही टाकलो. आता बघित राहायचं फक्त. मी घेतो फक्त. ऐका तरी गंमत. ह्या म्हणतात आमच्याकडे पाहुणं आलं म्हणजे ह्यांचं घर. आणि या घरात त्याने विचारलं. पब्लिक म्हणतात रेस्पॉन्स देऊ ना तर नाही देऊन दे. माझी लायकी काढली नाही म्हणतात. लायकी आहे का तुझी? त्याने लायकी काढली. आणि ह्यांच्या घरात आज मी ना मला पाहुणा बोललाय. इथं मागून पण रेस्पॉन्स मिळालाय तर म्हणतात पब्लिकने नाही रेस्पॉन्स दिला तरी चालेल, मी बारी करणार. ही ह्यांची लायकी. पब्लिकने एक टाळी मारलेली आहे, पब्लिकने एक शिट्टी मारलेली आहे. अरे ही लायकी. बेंबीच्या देखापासून आपण आवाजच काढत नाही. आपण आवाज इथून काढतो भेंडी. हे राजू फोकाम गांडाबाई का बोलताय का? त्याच्याकडे सांगतो. म्हणतात मी यांना बोललो पोरगा चांगला आहे. त्या वाईट बोललो काय हो? चांगला बोललो ना. तर म्हणतो राजेबुवा तुझ्या मांडीवर हागला तर म्हणतात वाज घे. पोरगा हागला तर म्हणतो पोरगा तुझ्या बापसाचा पोरगा ना. इथं खाली बसले त्याचा बाप आहे. पप्पा बोलतो त्याला. माझ्यासारखंच काळ्या कोळशासारखं आहे. विजय कमवाला बोलला ना. पूर्ण खेड तालुक्यात महिमा त्यांचा माहिती आहे. त्यांचा महिमा चांगलाच आहे. मग मी काय वाईट बोललो? मी काळा आहे ना. फक्त एकदा विजय बुवांना माझ्या बाजूला उभं करा. अरे मी जय हिंद भाई जय हिंद. सिंधूचं काय ह्याच्यात काय वाईट आहे?
याच्यात मला फक्त एक काय सांगायचं, विजय माऊलीने माझ्या बाजूला येऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं, काळ्या खनिजचा कोळसा कोणता फक्त बघायचा. एवढंच बोललो, याच्यावर वाईट काय बोललो काय नाही ना. बघा तर त्या बाप जो तुमचा बाप आहे, कोळशाच्या खाणीतला तुमचा बाप आहे, त्याच्या मांडीवर तुम्ही पोरगा, तर तिथं हागायचं आणि त्याला सांगायचं वाज घे बाबा, वाज घे बाबा, वाज घे. आम्हाला कसं काय, मी खोटं बोललो, खोटं बोललो. पहिले एक गाणं घेतो ना, पहिलं मला नाही सारखं बडबड नको ठेवूया ना आपण सगळं, का राज आपलीच आहे. हे कुठं जाणार, आरतीशिवाय जाणार नाहीत. आई जगानो पैसे द्यायचे ना आधी यांना, 1 रुपया द्यायचं नाही, केलं तर 1377 रुपये कापायचं. तर पैसा आल्यावर गाणं म्हणतात. अरे कर्णुलात बसली कोंबडी, अरे रोमलो बसली कोंबडी, तर कर्णूल इथं ठेव की तिथं ठेवू, अरे चांगल्या बोले. मुंबईमध्ये शहर आहे त्याचं नाव जीव, किती वेळ बोललं रे, एवढंच आहे. यायला एक शब्द आहे त्याला टिंबटिंबभर. याच्याकडे शास्त्र आहे का हो, ह्यांना लय कळतं ना, यांच्या गुरुला लय कळतं, कवीला लय कळतं. ऐका तरी नाही, तसं नाही बोलायचं. मी जरा बोलतोय, पब्लिक नाही तसं बोलायचं. तर या तुरेवाल्यांचं गाव आहे, हा शक्तीवाल्याचा रसिक आहे. मला फक्त एवढं सांगायचं, भाऊजी 2 मिनिटं ऐका. मला फक्त एक सांगायचं, हा उत्सव कसला हो, नवरात्रीचा, बरोबर आहे. शास्त्राचा भाग काय की जसं असेल, महावसात बरे असेल पितृपक्षाचं गाणं गायचं, नवरात्रीत बरे असेल नवरात्रीचं गाणं गायचं. याला गायलं का हो नवरात्रीचं गाणं, यांचे गुरु खाली होते. मग मी म्हटलं कवी या जवळ तर काय चुकीचं बोललो, अरे पटवून देतो आपण, यात पटवून देतो ना भेंडी. अरे याला शब्द बोलतात ना, कलशात बोलितलं, मांडी वागलं, चुप आणि चुतिया बोललो, चुतिया बोललं. आई शपथ नाही. तुम्ही मला एकच सांगा, अजून 5 बरे आहेत, यांचं काय रे होईल, एकच सांगा यांचं काय होईल फक्त सांगा. भाजून काय भाजून. हा ऐका ना, आता आदिमायेचा जी बाजू मांडतात त्या आदिमायेला ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासून म्हणजे बाप्पापासून जे वीर्य आहे ते योनी मार्गात, पवित्र योनी मार्गात, ज्याला पृथ्वी म्हणतात, तिथे जाऊन एक देह तयार होतो. ती योनी मार्गाला हिंदीमध्ये टिंबटिंब म्हणतात, त्याच्या पुढचा भाग चुतिया बोलले. मग आपण सगळे आले आहेत, आईच्या योनीतून आलेले आहेत, बरोबर आहे. हे कुठून आलेलं आहे, या मागच्या भोसक्यातून आले, हे बोची आहे. जर मी चुतिया तर हा बोचिया. मी चुकीचा बोललो, हिथं एक तरी असं दाखव ज्याला बेंबीला भोसका आहे, ज्याला बेंबीला भोसका आहे, तो नाळ कापून चाललाय. ती किती जगातली सुंदरी असून दे किंवा जगातला माझ्यासारखा काळ्या कोळशासारखा असून दे, ज्याला बेंबीला भोसका आहे तर सगळं त्या अवयवातून आलेलं आहे. हा एकटा फक्त बॉची. ए राजू खोका बुवा, ए गांडो काय तू ऐसा बोलताय, तो पावले को ऐसा बोलताय. मी एकतरी टाइम मागितली काय हो, मी शास्त्राच्या बाहेरचं बोलतोय, फक्त ते बोलली त्याचं रिटर्न करतोय. आता मी एवढाच मला म्हणजे वाईट वाटतंय, विजय बुवा आता ते वास कसा घेत राहतील. पोरगा म्हणतात मांडीवर टिंब केलं की त्याचा वास घ्यायचा, आणि पोरगा आपल्या बापाच्याच मांडीवर करतात. विजय बुवा तुमचं कसं होणार, तुमचं आधी तुम्हाला इथं सांगितलं की रत्नागिरीत ख्याती केवढी आहे, खेड तालुक्यात विजयबुवांची ख्याती केवढी आहे. हात बसणं म्हणून तुमच्या ख्यातीला कांड लागलं. पहिलं गाणं घेतो, एक घेतो, पैसा आलं, टाटा बिर्ला आलं म्हणलं, किती जळतात बघा. घेतो बघ, थोडं मनोरंजन केलं आणि तुमच्या मनासारखा दिला, थोडं मनोरंजन केलं तुमचं
पैसे मला आलं न तुझ्या तर बापाचं काय रह गेलं थोडं पैसे मला आलं तर तुझ्या बापाचं काय रह नंतर बोलतात बघा असं हळूहळू जाऊ दे ना थोडं गाणं होऊ दे दादा तो बघताना जो मला म्हणतात काया कांडीचा अहो भक्ताव गाणं मी एकट्याने काढलंय हो आपण कधीच भक्ताकडे गेलो नाही तेव्हा शपथ आहे खामराच्या समोर आहे ही पारीला जाताना कुणावर नारायण ठेवायचं कुणाबद्दल वाईट करायच्या हे म्हणजे आपण कधीच नाही केला आपल्यावर विश्वास आपला त्याची वाकडी गाणी लिहितो माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहिती आहे अशा बोचे बोलणं कशाला पाहिजे काळी कांडी हे बोचे आहे आम्ही सगळं चुती आहे हे असता बोचे आहे शी कुठल्याचा जन्म झाला आणि तसाच करतो त्या वासाच्या गोष्टी हे कसं वाटतंय यार आय कॅन इमॅजिन लाईक यू आर इज अ बोचे आय नो हाऊ डेअर यू टॉकिंग टू मी चुतिया ए राजू फोकम यार शट यू आर बोचिया शिट उद्यापासनं खेळात सप्तसुरांचा बादशाह राजेश निकम उर्फ बोचिया कसं वाटतंय कसं वाटतं सांगा ना भाजून काय ना भाजून उभे आहे आज म्हणून स्वप्नात घरापर्यंत गेलेले घराचं गाणं आजपासून तुमची उतरती कळा सुरू झाली राजेश फोकाम उर्फ बोचिया तुमच्या सावाऱ्या ह्या शेवटच्या म्हणून तुम्ही घेणार पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही नाद करत नाही एकच म्हटलं की सचिन बुवांना सुट्टी नाही कारण नवरात्री त्यांच्यासोबत वारी लागत नाही माझी या सगळ्या सावाऱ्या सचिन कदम बुवा सोबतच्या त्यांना सुट्टी नाही म्हणून याच्या एवढ्यांना त्रास व्हायची की काय गरज हो काय गरज एवढी बायकांसोबत बाऱ्या घेतात त्या माझ्याबरोबर बाऱ्या घेत नाहीत अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं ना पैसा आले थोडं व्हायचं पैसा आलं तर सांगायच्या बापसाचं काय हो गेलं मला सांग पप्या हे बघा मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो तर मी तुझ्याकडे पैसे मागायला गेलो काय तर लाजतो काय अरे पब्लिक अपने जेब से लाके इधर तक देता है बेटा ये बोचे वो तकलीफ होती है ना हे गाणं आहे ना बुवा मौली मी लाईव्हला गायलंय हे काय म्हणतात रेकॉर्डिंगला असेल तरच गाजतात हे लाईव्हला गायलंय काय माहितीये झांज ढोलकी पाठ आहे म्हणा पाठ आहे माझंच गाणं आहे अरे झांज ढोलकी मनोहर कुळे मौली तुम्ही जायचं नाही आय लव्ह यू झांज ढोलकी होते बोलकी अरे झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलती सारे जण अरे साध संगीत बाज रंगीत आलवरून मान अरे माझा तुर्याचा सजलायसा हे बोजिया हे माझ्या तुर्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगड माझा तुर्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगड कवठी गावडेवाडी पौत्याचं गाणं घ्यायचं घेऊ आपण आणि राहुल गावडे तुऱ्याचं गाणं झालं पाहिजे नास्ती अष्टगण हे झालेलं आहे आपल्या गाण्यात
तर मला सांगा, हे लाईव्हचं गाणं आहे, हे लाईव्हचं गाणं आहे, हे रेकॉर्ड केलेलं आहे. हे जे सांगतात ना की लांबोरे बाबा रेकॉर्ड करतो गाणी तीच फेमस होतात, त्यांच्या समोरचा मी गायला होता की नाद लागला बाप्पा तुझा असा. सगळ्या फरमाईश येतात रे. हे 11-12 जण आहेत, 11-12 जण आहेत जे मला बेसूर बोलतात, जे माझ्यावर असं काहीतरी बोलतात आणि त्यांची स्वतःचा खड्डा काढून घेते. पुढचं गाणं घेतो, या आधी गाणं घेतो. हे मंडळी गाणं आहे का? तर म्हणतात तुझ्या घरात कोण भागवतो, घरापर्यंत गेलेला आहे माणूस, त्याच्या आधी दुसरं ते यांची म्हणून खाटिया खडीत करतो. यांची ऍक्च्युली समाजात तोंड दाखवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवायला येतात. मी 10 बारी आपलं सांभाळून घेतलं, नियंत्रण केलेलं आहे स्वतःवर, घरापर्यंत गेलेलं आहे. ह्या आता चढवून तुरेवाला आहे, चढवून घ्या ना. चढवून म्हणजे कसा? अरे श्रीकृष्ण एकावर एक एकावर एकावर असं चढवणार आणि मटकी फोडणार. मग चढणारा कोण? तुरेवाला. मग भेंडी नाच करते. राजेश फटका बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हा येतो. कुठं फिरणार हे बाबा, नाही पर्याय दुसरा. उत्थान नावाचा मानव, उत्थान नावाचा मानव आणि मुंकन नावाची जी स्त्री होती त्याचा विषय आहे. काय करतोय? कुठं फिरणार हे बाबा, नाही पर्याय दुसरा. याच्या बायकोच्या जवळ आता झाली सुरुवात. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा. कुठं फिरणार हे बाप, कुठं फिरणार हे बाप, नाही पर्याय दुसरा. याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा. मोठा उत्थान नावाचा पुरण काळात मानव, पुरण काळात मानव, पुरण काळात मानव. जन्म घालून खोट कसं वावरतो दानव, कसं बनतो दानव, कसं बनतो दानव. मुंग नावाच्या सुनाला, मुंग नावाच्या सुनाला कसा दिला त्यात असरा. याच्या बायकोच्या जवळ, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा, याच्या बायकोच्या जवळ कसा गेला मागा सासरा. या ठिकाणी गण यांनी पद गायलं. म्हणतात ऋषीचा विषय की म्हणतात तू जर इकडं आलास तर तुझ्या घरी कोण भागवतो, घरापर्यंत जायचंच नाही. तुम्हाला मी आयुष्यभरासाठी कांडा लावीन. तुमची तेवढी लायकी नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढाच बोलायचं. भोचियानो भोच्यात राहायचा. चितिया बोललेत ना. आता आले बक्षीस बघा. गणेश देवरुखकर 100 रुपये आणि कुंदन पवार 300 रुपये. आणि त्यांचा एक शेर आहे, जलते को आग कहते हैं, जलते को आग कहते हैं, भुजी को राग कहते हैं और कलगीतुऱ्यामध्ये लांबरे को सबका बाप बोलते हैं. थँक्यू. म्हणून मी सांगत होतो, बरं पहिल्यांदा वारी केली आपण, अहो प्रेमाने केली हो. हे कानात मोठायला लागले, मग कापून टाकायला लागणार. अहो आपण प्रेमाने वारी केली हो, हसत फुसत केली, पण ह्याला झेपत नाही. ह्याला त्या वारीचा मतिदार्थ पण कळत नाही. गवळणीचे 2 भाग गायले मी. एक त्या श्रीकृष्णाला कवी भाड्या म्हणतो आणि हा म्हणतो भाडकाऊ. भाडकाऊ एकही शब्द नाही, म्हणून त्या कवीला मी बोललो. नंतर गवळणीचा वेगळा भाग दिला मी त्यांना, 2-2 दिले. हे सांगतात ना आमचं विजय हो असं तसं, मी त्यांना काही बोललोच नाही हो. मी कवीला बोलतोय. कवीची जर ही लायकीची लेखणी असेल, ते मगाशी बोलले ना, बघा गमत की म्हणाय
बायकांबरोबर ज्या वाऱ्या घेतात त्या माझ्यावर वाऱ्या घेत नाही, त्यांच्याबद्दल सांगतोय बुवा. तुम्हाला कोणाला म्हणायचं माहितीये, पण तो असा माणूस, एखादी गोष्ट त्याची चुकली असेल, पण तो असा एकमेव माणूस आहे ज्यानं स्वतःचा स्टुडिओ काढला, ज्यानं रंग म्हणजे गणपतीचा कारखाना काढला, ज्यानं घराची कॉन्ट्रॅक्ट घेतली, ज्यानं भारूड केलं, ज्यानं ऑर्केस्ट्रा केला, जो एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्याची ही जी गोष्ट आहे, एकटा त्या मंडळाच्या विरोधात उभा राहिला एवढी वर्ष. मी त्याचं कौतुक असं नाही करत, पण त्या माणसाची जी काही पोचपावते त्याला तुम्ही नाकारू नाही शकत. हे तुम्ही काय एक चुतिया, मांडीवर आणि लायकी हे 3-4 शब्द घेऊन बाऱ्या करता. अरे जर बाऱ्या करणार असेल, जर तुमची गवळण मी काय गायली, चंद्राने मंदावर गायली, फोडून सांगितलं, आणि भाग कशाला देतात, राधेवर देतात. बोचिया काय बोलणार? अहो एवढं म्हणतात, माझ्या गुरूंचं ह्या खेळमध्ये काय नाव आहे, काय कमवलंय, एकदा फिरून बघा. आज कळलं ही सगळी जनता खेळची हो. कोणी USA पाकिस्तान मधला नाही ना, इराण कुवेत मधला नाही ना. यू आर फ्रॉम ओनली खेड. आधार कार्ड दाखवा की आम्ही सगळ्या खेळवाला आहे. तुमच्या तोंडावर शाप मारून टाकले, एक शिटी पडली नाही, एक टाळी पडली नाही. आणि त्या विजय बुवांना आज नवरात्रीचे गाणं बोलता आलं नाही. मला सांगा, अरे मुक्काम पोट रशिया, हे बोचिया कशी या? नवरात्रीचं गाणं हे शास्त्राचं आहे. अरे खामराज माऊली समोर आहे, थोरला देव तिथं समोर आहे, नवरात्रीचा घट बसवलेला आहे. आणि नवरात्र ही आदिमायाची असते, घट देवीचे बसवले जातात. आणि हे शमने एक गाणं बोलू शकलेले, ही यांची लायकी. दिस इज कॉल लायकी. 5 बरे जमवतो, गाणं घेतो आपण. भक्ताचं घेऊ हे भाईसाव टाळले, हे पोरांनो गंमत नको का, जरा पुढे बघा. एवढ्या सगळ्या गडबडीत पण प्रेमाचं गाणं, आपुलकीचं गाण्याची फरमाईश आहे, ताकद आहे. नवगणाचं गोंधायचं म्हणून चांगलं द्या शाहीर, म्हणून चांगलं द्या. हे चुतिया आणि लायकी मी चढतो हे असलं काय नाही होणार. तुम्ही तिथंच राहणार आयुष्यभर. लंगड्यात तुम्ही कोणीतरी देतं थोडस लिहून आणि तुम्ही बोलता. तो लांबोऱ्याचा विषय सचिन कदम बुवांचा, त्यांनी चुकलेल्या गोष्टी तुम्ही गाता आणि वर सांगतात त्या सचिन कदमला चढून घे. मी चढून घे तर काही करेल. सचिन कदम आपण एक लागा. हा सगळ्या समाजाने मान्य केलेलं आहे. काय असतील आमच्या गडबडी, पण जोडी ह्याला म्हणतात. हे असं चित्त्या फित्या शी वाचिया. नवगणाचं गोंधायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही खबराग्यान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं. बोला बोला बोलायचं तुम्ही सगळे. सुखानं नांदायचं गडाला, पवत बांधायचं. काय नाव? युवा प्रतिष्ठान गॅसकोड 100 रुपये पारितोषिक. हे गाणं खामराजच्या प्रांगणामध्ये तुम्ही बोलायचं. भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. परत पवत बांधायचं गडाला, सुखानं नांदायचं गडाला. हा असतो शक्यतो, हा तो शक्यतो. परत विचार हा किती आहे
काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला सांग चल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला सांग चल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला सांग चल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला त्याच्यानंतर मंडळी या ठिकाणी या आजारांची काढू काय हो जरा हा? हा? भक्ताचा सत्यम पाटील 100 रुपये भक्ताचा जेव काय ग काय करूया हे युट्यूबवर पर्यंत या कमेंट नंतर मला वाईट करतात आता मला सांगा 4 ते 5 मी घेणार होतो 5 ते 6 फरमाईश आल्या मी करू तरी काय आणि ह्याच्यात काय वाईट नाही हो याच्यावर काय मांडीवा आणि च्युती आणि फेती अरे कशी आहे लोक आहे ती आणि याला खेळात तुम्ही का ठेवता हो अरे आपण गेलं पाहिजे खलिस्तान मध्ये आहे सर सांग चल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला सांग चल काय काय हाडू गाये गणपतीला तुझ्या गौराईला खराला आणि सणाला अजून एक गाणं घेऊ काय बघा ते भक्ताचा घेतो ऐका ऐका पहिली सालं काढतो यांची ना सालच्या एवढं काढायची गरज नाही एवढं काढायचं एक गाणं ऐका यांना झोप लागेल काय हो पूर्ण बसा तुम्ही त्यांची इच्छा आहे ना बसा खाली लांबोरे बुवा असा एकमेव शाहीर आहे की पोरं नको तू एकटा बोल माझा संगीतकाराचा मी श्रीराम 7:30 त्याच म्हणते अरे मिस्टर बोचिया राजेश निगम नमन आई लाल मजाच आहे बघा तरी गाण्याला हो गाण्याला मजा आहे बघा तरी गाण्यात त्याला म्हणून आज मी खाटी करतो पाकिट नाद करती हे बोचिया खोटा बोलायचं नाही S 5S कंपनी याचकडून खतरनाक कंपनी 500 रुपये पारदर्शी साला एक गाणं घेतो साहेब हा कुंदन माऊली अहो पैसा राहून देत तुमचं नाही प्रेम माझ्या मनोज सपकाळ माऊली याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऐका एक आधी गाणं केसामध्ये गजरा काय बोलावं बाईला धुर
धूर आला डोळ्यावर नसेल वड्याची खबर वड्याची म्हणतोय नसेल वड्याची खबर आणि म्हणतो पाहिजे वाटणी बराबर लायकी लायकी मांडीवर हे केलं भास घेत कैसे पूछे काय बोलाव भाईला धूर आला डोळ्यावर काय बोलाव भाईला धूर आला डोळ्यावर नसेल वड्याची खबर न पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर न पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर मच्छिंद्रनाथाला लागली चव तुझ्या हातचं जेवण हवं तुझ्या हाताचं जेवण हवं तुझ्या हाताचं जेवण हवं गोरक्षकांचं बघायला गेले लागलीच खायला तुले भाव लागलीच खायला तुले भाव लागलीच खायला तुले भाव हो मस्त बदल्यात डोळा मस्त बदल्यात डोळा तुला दिले वरचीवर मस्त बदल्यात डोळा तुला दिला वरचीवर नसेल वड्याची खबर न पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर न म्हणतो वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर काय बोलाव भाईला काय बोलाव भाईला धूर आला डोळ्यावर काय बोलाव भाईला धूर आला डोळ्यावर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर नसेल वड्याची खबर पाहिजे वाटणी बराबर तीन गाणी झालेली आहेत तीन गाणी झालेली आहेत आणि एक फरमाईश आलेली आहे गणेश कोलपटे कृपया यायचं ऑपरेशन सुंदूर हा जेवूया. सचिन सचिन तळेकर हा? आईचं स्वर जेवूया. आता आता भक्ताचा जोग हा हे दाखवूया भारी झाली पाहिजे आता भक्ताचा जोग हा भक्ता परत खाली बसा हा हे कुठं जायचं नाही पाहिजे युट्यूब वर गेलं नाही पाहिजे तसा जोग आहे फेमस पण इथं माझ्या आया बहिणी पण आहेत त्यांनी कधी बघितला नसेल युट्यूब काय सगळेच बघत नाही त्याच्यामुळे ऐका होय हो आमच्या आया बिया नसतील तो बघितला नसेल आता तर काय झालं एका गावात होता भगत यू नो भगत 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 लिंबूवरची हे झाले काळे गांडी मला बोलतात आणि भक्तांवर जोक मीच सांगतो भक्तांची इज्जत मीच करतो आणि मला सांगतात बोची आहे बुवा अरे सकाळी तुम्ही 4 वाजेपर्यंत तुम्ही एवढं सनसनीत कसं हो? अरे आहे तुला मला असं शेवटपर्यंत पब्लिकला ठेवतो आणि माझी लायकी काढतात बोची ह्याला नाव मात्र एक नंबर पडलं काय पण बोला फसला 7.5 आता की 40 पण मीच नाव ठेवलं त्याचं हा यांची म्हणून उत्तर दिला लावली एका गावात होता भगत आणि बाजार होता त्या दिवशी बाजार होता आणि आणला ताजी मच्छी मावरा यू नो मावरा बोंबील बांगडा आणि घेऊन आला प्लास्टिकच्या पिशवीतनं का तर पाणी पडल म्हणून 3 वाजता आला घरात मावरा घेऊन मच्छी घेऊन आणि पडवीत ठेवलं तिथं खाली आणि दुपारी 4 वाजता गिराक आलं गिराक राजवादा 2 माणसं आणि असं असं आहे म्हणतात अमक्या अमक्याची सून गेली परत येईल काय बघा पण तो 100% मुदत करतो 15 दिवसाची येते की नाही बघा वर्ड माग मग चालेल आणि ठेवलं नारळ ठेवला लिंब ठेवली हळद दिली कुंकू वाहिलं काळा बोका लावल्या 2 टाचण्या लावल्या आणि लावला ऐकून घ्या फक्त ऐका आणि माझ्याकडे असं पूर्वेकडे उगवत
तोंड करून देवाला बसले आणि हे गिरायक माझ्याकडे बघतायत तर त्यांच्याकडे बघतायत बघताकडं ठेवल्या आणि गेर टाकला 2 मिनिटं उभा असेल. 2 मिनिटं बघ तरी गंमत उभा माईक इथं माझ्याकडे माईक इथं धरून ना माईक बोचिया बघ अरे त्यांची लायकीच नाही याची त्यांच्या पाहुणा म्हणतो मला पाहुणा घरात बुस मारून गेलोय बघत माईक जवळ ठेव टाकला गेर तुझा तर एवढंच काम आहे गेर टाकला जळा थळाची सात पायाची आणि तेवढ्या थांब कामात तेवढ्या पण मी पिशवी फुरफुरली मांजर आलं आणि मावऱ्याला हावरा ना ह्यानं गेर टाकलेला आणि झालं सुरू आणि तेवढ्यात पिशवी सुरसुरीला थांबला करायचं काय बरं गेर टाकून झालेला हे राजा होता गेर टाकून झालेला थांबलं तर गिराका झाला नाही थांबलं तर मावरा झाला करायचं काय आणि तेवढ्यात बोलतो काय होईल तर होईल जाऊ दे 500चाच मावरा आहे गिराक 600 रुपयाचा आहे 100 रुपये तो फायदा आणि टाकला सात थळाची माझ्या मुळाची काय कुठं तरी तेवढी परत पिशवी सुरू आता करतो काय संध्याकाळचा प्लॅन केलेला हे 600 रुपये आणि मावरा थोडीशी वायशी आणायची ना बसायचं बोलतो नको गिराक गेलं तरी चालेल एक आयडिया करूया नमस्कार माझ्या माघारणीला बोलवा त्या सुरातच बोलला यांना काय कळलं ना काय होत अरे बघताव काय माघारणीला बोलवा तेवढ्यात माघारी पडवीत ना मावशे पडवीत ना आली माघारी हा बोला काय झालं नुसता माघारणीला बोलवा अग भय पडवीत बघ ती गेली पडवीत बघायला गेली आणि शिरशिर आईला होते नेलं याला अजून कन्फर्मेशन नाही तुझं नेलं की हाय अग हाय काय नेलं हा नेला ना एकच पाकडा नेला बाकीचा आहे सगळं नुसतं मावऱ्यात नुसतं आपल्या येड झावासारखा आपलं बोलत त्या पक्षासारखा बोलत आपलं आणि मग आता ओके आता एकच मावरा नेले मग झालं सुरू परत असे बोलून माझे 2 शब्द संपवतो पोरानो अरे मागे उठा चला